एक वेगळी आणि गंभीर बातमी आहे पुरुषांबाबतीतली मुंबईतल्या। आत्महत्यांच्या यादीत मुंबई देशात तिसऱ्या स्थानी गेली आहे। आत्महत्या करणाऱ्यांमध्ये विवाहित पुरुषांचं प्रमाण 71% अधिक आहे। कौटुंबिक ताणामुळे विवाहित पुरुषांच्या आत्महत्यात वाढ होते। कुटुंब चालवण्याचा ताण, नोकरीतील अस्थिरता, कर्ज आणि असे अनेक मुद्दे। बेरोजगारी आणि कर्जाच्या ओझ्याखाली ही तरुण हतबल होत आहेत। मुंबईत आर्थिक ओढाताण आणि जीवनशैली जीवघेणी धोकादायक ठरते। एनसीआरबीच्या अहवालानुसार मुंबईत वर्षभरात 1406 व्यक्तींनी जीवन संपवलं। बेरोजगार, रोजंदारी मजूरही या चक्रात मोठ्या प्रमाणावर भरडले जातात। पद्मेश पवार आपल्याला अधिक माहिती देत आहेत। पद्मेश, या आकडेवारीबद्दल अधिक काय माहिती आहे? प्रसन्न सर, जी आकडेवारी एनसीआरबी कडनं जाहीर करण्यात आली आहे ती खूप गंभीर असल्याचं पाहायला मिळते। कारण अनेक जे युवक आहेत त्यांना प्रेशर, ताण त्यांचा वाढत आहे। कौटुंबिक जबाबदाऱ्या असतील किंवा त्यांनी जे घेतलेले कर्ज असेल त्यामुळे त्यांना ताण येतो आणि ते आपलं आयुष्य संपवत असताना पाहायला मिळते। जवळपास जे एनसीआरबीचे जी अहवाल आहे तो जवळपास 53 शहरांमधून हा अहवाल काढला गेला आहे। त्यामध्ये मुंबई ह्या तिसऱ्या स्थानी आहे। पहिल्या स्थानी राजधानी दिल्ली आहे। जवळपास 3000 आत्महत्या 2024 मध्ये यामध्ये झाल्या होत्या। त्यानंतर बेंगळुरू आहे, त्यामध्ये 2060 ज्या आत्महत्या बेंगळुरूमध्ये झाल्या होत्या। त्यानंतर मुंबईचा क्रमांक आलेला आहे आणि यात आकडेवारी जर पाहायला मिळाली तर अनेक जे मध्यमवर्गीय विवाहित तरुण आहेत जवळपास त्यांनी 71% त्या लोकांनी आत्महत्या केली आणि त्याचबरोबर जे गरीब लोक आहेत, जे अल्प उत्पन्न गट आहेत त्यामध्ये देखील अनेक जे लोक आहेत ते आत्महत्या करताना पाहायला मिळत आहेत। आपण जर आकडेवारी पाहिली तर 10वी किंवा 12वी झालेले जे तरुण आहेत ते पुढे जाऊन जे जॉब करतात त्यांना एक स्टेबल जॉब मिळत नसल्यामुळे ते कर्ज घेत असतात किंवा अनेक सामाजिक गोष्टींना त्यांना सामोरे जावं लागत असल्यामुळे ते आत्महत्या करताना पाहायला मिळते। त्यामुळे ही जी आकडेवारी ती सध्या खूप गंभीर मानली जाते। कारण देशभरात पुरुषांवरती होणारे जे अत्याचार आहेत त्यामुळे देखील अनेक लोक आत्महत्या करताना आपल्याला पाहायला मिळते। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल पद्मेश।